आंबेडकरांचा काँग्रेसला थेट इशारा. काँग्रेस वंचितची बोलणी फिसकटली. काँग्रेस युतीपासून राहणार वंचित. उद्धव राज या ठाकरे बंधूंच्या युतीमुळे महाविकास आघाडीत बिघाडी झाली आहे. महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसनं उद्धव ठाकरेंना हात देण्यास नकार दिलाय. एकीकडे काँग्रेसनं ठाकरेंची साथ सोडली आहे, तर दुसरीकडे मुंबईत प्रकाश आंबेडकरांशी बोलणी सुरू केली आहे. वंचितला सोबत घेऊन काँग्रेस मतांची मोट बांधण्याचा प्रयत्न करत आहे. काँग्रेस नेत्यांनी प्रकाश आंबेडकरांची भेटही घेतली होती. मात्र दोन्ही पक्षात जागा वाटपाची चर्चाच सुरू झालेली नाही. मात्र त्यापूर्वीच प्रकाश आंबेडकरांनी काँग्रेस विरोधातील सूर लावलाय. जे ओरबडण्याचं जे धोरण आहे ते जोपर्यंत ते सोडत नाही तोपर्यंत काँग्रेस बरोबर मला वाटतं कोणी बसेल असं मला वाटत नाही. मी अजून माझं तोंड उघडलेलं नाही त्याच्यामध्ये, पण मी ज्या दिवशी उघडेन त्या दिवशी काँग्रेसला महाराष्ट्राभर नाही तर देशभर फटका बसेल. यांनी यापूर्वीच बऱ्याचदा तोंड उघडलेलं आहे प्रकाश भाऊंनी. अजून काही नवीन असेल तर आता आमच्याकडे काय तोंड उघडलं तर आम्ही ऐकून घेऊ त्यांचं. किमान आम्हाला कानावर तरी येतील त्यांच्या मुखातून काय निघतात. जे काही आम्हाला माहीत नाही त्याची माहिती तर होईल. त्यामुळे उगीच अशा पद्धतीचं वक्तव्य करण्यात मला वाटते स्वारस्य नाही. कारण आम्ही काही वंचितला विरोध केला अशातला कधीच नाही भाग नाही किंवा वंचितच्या नेत्यावर काही बोललो असंही मला वाटत नाही. तरी ते तोंड उघडून आम्हाला धमकी देत असतील तर त्यांना लखलाभ आहे, त्यांना शुभेच्छा आहे. मनसेची परप्रांतीयांविषयीची आक्रमक भूमिका काँग्रेसला मान्य नाही आणि त्यामुळेच काँग्रेसनं ठाकरे बंधूंऐवजी प्रकाश आंबेडकरांना चुचकारण्याचा प्रयत्न सुरू केलाय. पण आंबेडकरांनी आघाडीपूर्वीच काँग्रेसला आरसा दाखवलाय. काँग्रेस पक्ष जो आहे त्याच्या आता एक लक्षात आलेलं नाही की नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये त्यांच्याकडे हिंदू राहिलेला नाही. जे काही आता त्यांना अध्यक्षपदाच्या निवडणुकीमध्ये यश आलेलं आहे ते आदिवासी भागामध्ये आलेलं आहे. विदर्भामध्ये उरलेल्या सगळ्या भागामध्ये त्यांचं असणारं पानिपत झालेलं आहे हे त्यांच्या लक्षात नाहीये. आता पानिपत झालं नाही झालं, आताच आलेले निकाल जे आहेत जवळपास 1000च्या वर सदस्य काँग्रेसचे निवडून आले. 41 नगराध्यक्ष काँग्रेसच्या चिन्हावर आणि आघाडी आमच्या केलेल्या निवडून आले. यावरून तरी पानिपत कुणाचं झालं कुणाचं नाही झालं हे आकडेच सांगतात. त्यामुळे आम्हाला बोलण्याची गरज आहे असं मला वाटत नाही. प्रकाश आंबेडकरांनी आक्रमक पवित्रा घेतलेला असला तरी काँग्रेस नेते मात्र युतीबाबत आशावादी असल्याचं दिसून आलंय. त्यांचं स्टेटमेंट आहे भाजप सोडून कुठेही जा, म्हणजे उद्या अजित पवारांच्याकडे जातील, शिंदेकडेही जातील, तर तो त्या पक्षाचा निर्णय आहे त्यांना कुठे जायचंय. आमची भूमिका अशी होती की आमच्या आयडिओलॉजीशी मॅच होणारी जे काही मंडळी आहेत, जे काही पक्ष आहेत त्यांच्याबरोबर आपण पुढे गेलं पाहिजे. त्यामध्ये वंचित हा सुद्धा आमच्या पुढे होता पर्याय. प्रकाश आंबेडकरांच्या वंचित बहुजन आघाडीला मानणारा एक मतदार आहे. गेल्या वर्षी झालेल्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत वंचितला फारसा प्रभाव पाडता आला नाही. आता महापालिका निवडणुकीसाठी वंचितनं कंबर कसली आहे. पण वंचित काँग्रेस संभाव्य आघाडीची गाडी काही पुढे सरकताना दिसत नाही. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत.